नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय। अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिली आहे। विमानामध्ये एकूण 242 जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटिश नागरिक चमत्कारिकरित्या बचावलाय। देसाई यांनी सांगितले, आकडा हा विमानातील प्रवाशांपेक्षाही खूप जास्त आहे। यामुळे यात बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे। या घटनेत 12 क्रू मेंबर्स होते, तर महाराष्ट्रातील 9 प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। अशातच अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायक बातमी समोर आली आहे। ईद साजरी करून नुकताच इरफान कर्तव्यावर गेला असताना काळानं घाला घातला आणि त्याचा अंत झालाय। या घटनेने इरफानच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कालच गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानं संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जाते। 242 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे। पुण्यातील इरफान शेख हा तरुणही क्रू मेंबर म्हणून कर्तव्यावर गेला होता, पण त्याच्या अवघ्या 22व्या वर्षी दुर्दैवी अंत झालाय। इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये राहिला होता। आजी आजोबा, आई वडील, भाऊ असं कुटुंब असलेला इरफान 2 वर्षांपासून एअर इंडियामध्ये कामाला लागला होता। अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईदसाठी घरी येऊन पुन्हा कामाला गेला होता। त्याच्या जाण्यानं त्याच्या नातेवाईकांना धक्का बसलाय। त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।